मुंबईतले राजकीय वातावरण आता तापलेलं आहे, कारण काही वेळामध्ये विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। मुंबईमध्ये मनसे आणि मविया आज शक्ती प्रदर्शन या मोर्चाद्वारे करणार आहे। विरोधी पक्षांची आज मोठ बांधलेली आहे। या मोर्चाच्या द्वारे हे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काही वेळामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। राज ठाकरे यांनी आज लोकलने प्रवास करत फॅशन स्ट्रीट या भागामध्ये ते सध्या आलेले आहेत, मात्र एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। लोकलने प्रवास केल्यानंतर राज ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये विश्रांती घेणं सध्या पसंत केलंय। अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी येतील, थोडी चर्चा होईल आणि त्यानंतर सत्याचा मोर्चा ज्या ठिकाणून निघणार आहे त्या फॅशन स्ट्रीट जवळ हे सर्व महत्त्वाचे नेते पोहोचतील। कार्यकर्ते आता जमायला हळूहळू सुरुवात झाली आहे। 1 वाजताची नियोजित वेळ आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मविया आणि मनसेचे नेते आज मुंबईमध्ये या मोर्चासाठी दाखल होतील। निवडणूक आयोगाविरोधात मतदार याद्यांमधल्या घोळाच्या विरोधात राज ठाकरे यांनी आघाडी घेत हा एका मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। मविया सुद्धा सोबत आहे आणि मविया बरोबर राज ठाकरे आता या मोर्चाच्या माध्यमातून आणखी जवळ येत आहेत। त्यामुळे येणारं राजकारण महाराष्ट्राचं नेमकं काय असणार याबाबत सगळ्यांच्याच मनात एक प्रकारचं कुतूहल, एक प्रकारची उत्सुकता आहे। अरविंद सावंत आणि अनिल देसाई राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज ठाकरे सध्या हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहेत आणि मोर्चा आधी सावंत आणि देसाई हे राज ठाकरेंची चर्चा करण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे देखील त्या हॉटेलमध्ये पोहोचतील आणि मोर्चा सुरू होण्याआधी या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। तर फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकापर्यंत हा मोर्चा असेल। या मोर्चा आधी मात्र या हॉटेलमध्ये काही खलबत होत आहेत का अशी देखील चर्चा होणार आहे। चर्चा सुरू आहे कारण उद्धव ठाकरे देखील या हॉटेलवर पोहोचतील। सध्या अरविंद सावंत आणि अनिल देसाई राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। इतरही मनसैनिक, मनसेचे नेते त्या हॉटेलमध्ये आहेत कारण राज ठाकरे विश्रांतीसाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत। सध्या मुंबईमध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस या सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विविध बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, झेंडे लावण्यात आलेले आहेत, अनेक घोषणाबाजी केली जाते, कार्यकर्ते एकवटलेले आहेत। अनेक कार्यकर्ते सध्या लोकलने प्रवास करतायत कारण राज ठाकरे यांच्याकडून आवाहन करण्यात आलेलं होतं की मोठ्या संख्येने या सगळ्यांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। सोबतच सामान्य नागरिकांनी, सामान्य मुंबईकरांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं होतं। त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये नेमकं किती जण सहभागी होत आहेत याकडेही लक्ष असणार आहे। आपण पाहतोय अनेक कार्यकर्ते हातामध्ये फलक घेऊन उभे आहेत। सत्याची नाही तर ही सत्याची लढाई आहे असं बॅनर या कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे। सत्याचा मोर्चा असलेला एक मोठं फ्लेक्स देखील या ठिकाणी आपण पाहतोय। संपूर्ण मुंबईमध्ये आज हे अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। या बॅनर्सवर राज ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो देखील झळकतोय। खोटा नाही, खऱ्या मतदारांची ही लढाई आहे असं देखील या पोस्टर्स मधून म्हटलंय। तर सध्याची ही 2 दृश्य, मोठमोठे फलक या ठिकाणी, मोठमोठे फ्लेक्स आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला मातोश्री बाहेरची ही दृश्य आहेत कारण काही वेळातच उद्धव ठाकरे देखील आपल्या आदित्य ठाकरेंसह या ठिकाणाहून निघू शकतात आणि ते ज्या ठिकाणी राज ठाकरे थांबलेले आहेत त्या ठिकाणी जातील, राज ठाकरेंसोबत चर्चा करतील आणि दुपारी 1 वाजता म्हणजे अर्ध्या तासामध्ये हा मोर्चा सुरू होणार आहे। फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून हा मोर्चा निघेल, तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा धडकेल आणि त्या ठिकाणी त्या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये केलं जाणार आहे आणि या सभेमध्ये हे ठाकरे बंधू सोबतच मवियामधील इतरही नेते काय मार्गदर्शन करतात, नेमकी पुढील दिशा काय ठरवली जाते याकडे लक्ष असणार आहे। या सगळ्या नेत्यांची एकच मागणी आहे की जोवर मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाही तोवर या निवडणुका घेऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग देखील या मोर्चानंतर काही भूमिका घेतय का, निर्णय घेतय का याकडेही लक्ष असेल कारण याआधी या संपूर्ण शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट देखील घेतलेली होती, मात्र त्या भेटीदरम्यान कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही आणि त्यामुळेच आपण मोर्चा काढतोय अशी देखील घोषणा करण्यात आलेली होती। त्यामुळे या मोर्चानंतर काही बदलतंय का, काही निर्णय वेगळा घेतला जातोय का हे देखील पाहावं लागणार आहे। अगदी प्राची, खरं तर निर्णय काही वेगळे अपेक्षित नाहीयेत कारण आता निवडणूक आयोगाने तयारी तर पूर्ण केलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया ती जवळपास पूर्ण होईल आणि बहुधा
आचारसंहिता सुद्धा लागेल अशा प्रकारची एक चर्चा आहे। त्यामुळे खरं तर विरोधक एकवटण्यासाठी आजचा हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचे कारण जर आचारसंहिता लागली तर पुन्हा एकत्रित येऊन अशा प्रकारचा मोर्चा काढता येणार नाहीये आणि म्हणूनच निवडणुकांच्या आधी होणारा हा एक शेवटचा मोर्चा एकत्रित्या असू शकतो। अर्थात त्यानंतर सगळ्या प्रचाराच्या फैरी, सगळ्या सभांचा धुरळा, राजकीय सभांचा धुरळा उडेल, प्रचार रंगात येईल, अशा प्रकारचं सगळं दृश्य पाहायला मिळेल। मात्र आता एकत्रित येऊन आवाज उठवण्यासाठी आजचा हा मोर्चा विरोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा एक प्रकारे राजकीय रणनीतीचा सुद्धा भाग आहे, कारण इथून पुढे जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा काही ठिकाणी हे सगळेजण एकत्रित येतील, काही ठिकाणी मैत्री होईल, काही ठिकाणी एकत्रित निवडणुका लढल्या जातील, तर काही ठिकाणी स्वबळाचे सुद्धा वापर होण्याची शक्यता आहे। म्हणूनच आपला महत्त्वाचा मुद्दा एकत्रितरित्या सत्ताधाऱ्यांसमोर मांडण्यासाठी हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा खरं तर या सगळ्याच विरोधी पक्षांसाठी ठरतोय आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी आघाडी घेत हा महत्त्वाचा मुद्दा उचलला आणि सर्वच पक्षांनी त्यांना साथ सुद्धा दिली आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सीमा, सगळ्यात महत्त्वाचं या क्षणाची काय अपडेट तुझ्याकडे, कुठल्या भागामध्ये या मोर्चावर तू लक्ष ठेवून अनुपमा, आता या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हातात झेंडे घेऊन, सोबतच जे फलक आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात ते या ठिकाणी घेऊन जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं आता जमायला सुरुवात झालेली आहे। मनसे या पक्षाचे, सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत आणि घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे। वातावरण निर्मिती खरं तर मागील काही दिवसांपासून तयार करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात होता आणि अगदी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती। जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी दाखल झाले असून आता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे पक्षप्रमुख आहेत, तेही काही वेळात फॅशन स्ट्रीटवरती दाखल होणार आहेत। सध्या आपण फॅशन स्ट्रीटवरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय आणि इथूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणाहून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे चालत या ठिकाणाहून BMCच्या मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचतील आणि त्या ठिकाणी सभेला आणि उपस्थित नागरिकांना आणि जनतेला संबोधित करतील। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमायची शक्यता आहे। चर्चगेट स्टेशन असेल त्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। सोबतच या फॅशन स्ट्रीटच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला कार्यकर्ते फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यभरातून, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते दाखल झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये घोळ आहे, शंका आहे, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या जात आहेत। तर दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे ठिकठिकाणी, म्हणजे गर्दी वाढल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। हे आपल्याला माहिती आहे की अजूनही या मोर्चाला अगदी सीमा वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू, कारण कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झाली आहे आणि आता अगदी 20 मिनिटं खरं तर हा मोर्चा सुरू होण्यासाठी राहिलेली आहेत आणि त्यामुळे कशा प्रकारे सगळं वातावरण तापले जाते हे आपण पाहतोय। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मनशीकडे निश्चित काही एक्सक्लुझिव्ह माहिती असेल। मनशी, काय नेमके या क्षणाचे अपडेट्स आहेत? मोर्चाच्या कुठल्या भागामध्ये आता आपण आहात, काय कव्हर करतोय? ज्या ठिकाणी मोर्चाचा समारोप होणार आहे त्या स्टेजवर सध्या मी आहे। माझ्या मागे हे सत्याचा मोर्चा हे बॅनर लावलेलं व्यासपीठ आहे, स्टेज आहे आणि इथे आता सध्या मान्यवरांच्या खुर्च्या मांडल्या जात आहेत। ज्या पद्धतीने हे स्टेज बांधण्यात आलेलं आहे, एक छोटेखानी सभा निश्चितपणे या मोर्चाच्या समारोपाला या ठिकाणी होणार हे आता निश्चित झालेलं आहे। इतकंच नाही तर ही एक अशी सभा असेल ज्या सभेमध्ये फक्त उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे नसतील तर ही अर्थातच ठाकरे बंधूंची सलग दुसरी संयुक्त सभा असेल। अशाच प्रकारची संयुक्त सभा ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी यापूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी हिंदी सक्तीच्या विरोधात घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने या मोर्चासाठी पुन्हा एकदा आता सत्याचा मोर्चासाठी ही संयुक्त सभा घेतली जाते। दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र तर येतीलच, मात्र महाविकास आघाडीतले नेते आणि इतर सहयोगी पक्ष हे सुद्धा याच व्यासपीठावर असतील। बाजूलाच आपण दाखवतोय
मुंबई महापालिकेची ही इमारत आहे. मुंबई महापालिकेचं हे मुख्यालय आहे आणि इथे एक बॅनर लावण्यात आलेला आहे, जे बॅनर अतिशय बोलकं आहे. ज्या बॅनरवरती आपल्याला राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आपल्याला बघायला मिळतोय. लढाई आता लोकशाहीच्या अस्तित्वासाठी असं म्हणत या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. हा तोच फोटो आहे किंवा हे तेच दृश्य आहे जे दृश्य आपल्याला यापूर्वीच्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेमध्ये बघायला मिळालं होतं. हिंदी सक्तीच्या विरोधात जेव्हा सभा झाली तेव्हा अशाच पद्धतीने पोज दिलेली होती दोन्ही ठाकरे बंधूंनी कॅमेराला आणि तोच फोटो या ठिकाणी छापण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण मुंबई महापालिकेची इमारत जर आजूबाजूला नजर टाकली तर लक्षात येईल की संपूर्ण मुंबई महापालिकेची इमारत ही पोस्टर्सने बॅनर्सने वेढून गेलेली आहे. या ठिकाणी आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाचे झेंडे जर दिसत असतील तर ते जास्तीत जास्त भगवे झेंडे आहेत, ते शिवसेनेचे झेंडे आहेत. कुठेही आपल्याला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे झेंडे आतापर्यंत तरी मला दिसलेले नाहीयेत. त्याच्यामुळे फॅशन स्ट्रीटहून अवघ्या काही मीटरचं खरं तर अंतर आहे, फार मोठा रस्ता नाहीये. अवघ्या काही मीटर अंतर चालत येऊन हे सगळे नेते या ठिकाणी येतील आणि या स्टेजवरती इथे संयुक्त सभा घेतील. या संयुक्त सभेला मार्गदर्शन करताना इथून पुढे मतचोरीच्या विरोधात असणारी भूमिका काय किंवा इथून पुढे मतचोरीच्या आंदोलनाचं भविष्य काय असेल या पद्धतीने इथे त्यांची भूमिका ठेवतील आणि कदाचित म्हणजे एक शक्यता अशी आहे की एक साधारणतः 3 पर्याय यापूर्वी चाचपण्यात आलेले होते. यामध्ये निवडणुका न घेण्यावरती जोपर्यंत मतदार यादीतला घोळ निस्तरला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी ठाम भूमिका हे सगळे पक्ष मिळून मांडतील. दुसरी बाब म्हणजे कायदेशीर बाबींचा सुद्धा विचार केला जाईल. या मुद्द्याला धरून कोर्टात जायचंय का या विषयावरती सुद्धा हे सगळे राजकीय पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील आणि तोच निर्णय कदाचित याच व्यासपीठावरून जाहीर करण्यात येईल. अगदी मनशी अशाच लक्ष ठेवून राहा. आपण थेट जातोय आता सीमाकडे काही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे आणि त्याचबरोबर काही कार्यकर्ते सुद्धा बरोबर असल्याचं कळतंय. सीमा, काय नेमके सध्याचे तुझ्याकडे अपडेट्स आहेत? अनुपमा, मोठ्या संख्येने तर कार्यकर्ते आपण पाहतोय, मात्र महिला सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. माझ्यासोबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या महिला आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया, नक्की त्यांचं काय म्हणणं आहे. आता पक्षप्रमुखांनी तर आक्रमक भूमिका घेतलेलीच आहे, सोबतच आव्हान सुद्धा निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. जोपर्यंत निवडणुकांची यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका पक्षप्रमुखांनी घेतलेली असताना कार्यकर्त्यांची, महिलांची नक्की काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज मोठा मोर्चा खरं तर स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पार पडतोय. मुंबईमध्ये पालिका निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत. काय भावना आहेत? हे जे बोगस मतदान होऊन, जो ईव्हीएम घोटाळा होऊन जे आज आमदार निवडून आले ते हे सगळे बोगस मतदान. वरळीमध्ये एका रूममध्ये भाडोत्री रूम देतात, ज्याच्यामध्ये माणसं 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4 माणसं झोपणार नाही, तिथे 38 मतदार कुठून आले? हे बोगस मतदानाविरुद्ध हा आवाज उठवण्यासाठी हा सर्व म्हणजे महाविकास आघाडीने हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा यशस्वी होणार. हा आवाज कुणी आमचा दाबणार नाही. तर हा यशस्वी मोर्चा करून ह्या बोगस आणि ईव्हीएम मतदान विरुद्ध एक सत्ता पक्ष सोडलं तर सगळेजण एकत्र आले. ते सत्यासाठी आलेत, संविधानासाठी आलेत, देशातील लोकशाही मजबूत राहावी यासाठी आलेत आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो संविधानानं, घटनेनं दिलेला मताचा अधिकार तो सुरक्षित राहावा यासाठी हा मोर्चा आहे. आज बड़े तादाद में जो है लोग मोर्चा के लिए सामने आए हैं. वोटर लिस्ट की यादी के ऊपर से आप प्रोटेस्ट कर रहे हैं. आप जानते हो की पूरे देश किती आमदार आले पाहिजेत. मग त्यावेळेला यांनी का चौकशी नाही केली बोगस झालं म्हणून? मग जर 1 महिना तुमचे 40 आमदार 42 आमदार येऊन जर तुम्ही महिनाभर शांत का होते, आवाज का नाही उठवला, तुम्ही विजयाची हे का नाही केली गौडदड, का शांत होते? मग त्याच्या मागे नक्कीच काहीतरी सत्य दडलेलं होतं ना. म्हणूनच तुम्ही तेवढा विजयाची घोडदौड केली नाही, कुठे फटाके फोडले नाही, काय नाही फोडले. कोणाचे 4 येणार नाही, ते गद्दाराचे 4 येणार नाही, ते 42 आले. अजित पवारांचे 40 आले. कसे आले? ईव्हीएम घोटाळा. 9 खासदार आले तर 9 खासदाराला घोटाळा नाही झाला. नंतर तुम्ही घोटाळा केला. का केला? कारण उबाटाचे 9 खासदार आलेत, 6 विधानसभेचा 1 खासदार असतो, मग एवढे आमदार निवडून येणार. त्याच्यामुळे तो घोटाळा केला, घोटाळा करून हे निवडून आलेत. आणि हे महिनाभर सत्तेवर का बसले नाही? 8 दिवसात सत्ता स्थापन करायला पाहिजे नव्हती, महिनाभर हे सत्तेवर का बसले नाही? याच्या मागे काहीतरी गुडच आहे ना. आणि ते गुड उकलण्यासाठी हा मोर्चा
सर्व महाविकास आघाडीने काढलेला आहे आणि हा मोर्चा यशस्वी होणार आणि महानगरपालिका महाविकास आघाडीचा वोटाचा भगवा झेंडा फडकणार। आज खरं तर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तर ही गोष्ट तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून? ताकद ठाकरे ब्रँड चालणार आणि जो आव्हान राज ठाकरेंनी दिलेलं आहे की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाही तोपर्यंत फक्त तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा, ही काळाची गरज आहे आणि ही मराठी माणसाची गरज आहे, ही हिंदू लोकांसाठी गरज आहे। दोन्ही भाऊ एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि ते येण्यासाठी आहेत आणि बरोबर आहे बोगस मतदानाची यादी। तर या मोर्चामध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये खरं तर शिवसेनेच्या फायर आजींची देखील चर्चा आहे, कारण या आजी अनेक मोर्चांमध्ये सहभागी होतात आणि या मोर्चातही त्या सहभागी झाल्यात। त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। आपल्या सोबत आहेत फायर ब्रँड आजी झुकेगा नाही यांनी प्रसिद्ध झालेल्या। आजी तुम्ही आजही या मोर्चात सामील होण्यासाठी आलेला आहात, काय सांगाल? सांगाल म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि चांगल्या आनंदाची गोष्ट आहे। ही तपासणी चालले, हे घेतलंय राज ठाकरेंनी, ते चांगलं आहे ना। दोन्ही भावांनी मिळून हे केलंय तपासणी, म्हणजे मतदान व्हायच्या अगोदर तपासणी केली ना, ती चांगलं केलं साहेबांनी। हां, हे काय कालागांडीवाले आहेत हे लोक, एक बोलतील दुसरं करतील, ते चालायचं नाही आम्हाला। आजी तुम्ही किती वर्षापासून शिवसैनिक आहात? खूप बाळासाहेबांपासून शिवसैनिक काम करते। तुम्ही प्रत्येक आंदोलनाला असतात, आजही तुम्ही आंदोलनाला आहात। तुमचं वय किती आहे आणि जे युवक आहेत त्यांना लाजवेल असं तुमचं या ठिकाणी काम असते? हो हो, वय किती आहे तुमचं? हो, हे मला आता अंदाज सांगू वाटते मला। बरं, आजच्या या मोर्चात दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, कसं वाटतंय? आनंद वाटतंय, दोन्ही भाऊ एकत्र येऊन आणि एकत्र येऊन पुढे बी एकत्रच राहिलं पाहिजे दोन्ही भावाने, तर यांचं कोणाची माय लागली नाही। कसं बघता या सगळ्या मोर्चाकडे, कारण जो निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला जातो त्या अनुषंगाने? काय हे सगळं अंदाधुंदीच कारभार आहे ना, म्हणून तर साहेबांनी आमचे निर्णय घेतले, आज सभा हे घेतले। ते बी पोलीस लोकांना हे केलंय, यांना मीटिंग करून द्यायची नाही। काय तुझ्या बापाच्या राज आहे काय? मीटिंग करून नाही देणार, मीटिंग होणार। कसं होणार? स्टाईलमध्ये करून दाखवा, स्टाईलमध्ये करून दाखवा, मीटिंग होणार, झुकेंगे नाही साला। तर आपण बघितलंय की आजी सुद्धा म्हणतात की आज मीटिंग होणार आणि कुठल्याही परिस्थितीत झुकेगा नाही म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मनोज कुलकर्णी, जी मीडिया, मुंबई। ते झुकेगा नाही साला म्हणत आता आजी सुद्धा या शिवसेनाचे कार्यकर्ते आहेत आजी, आणि त्याही आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर सत्तेसाठी नाही तर सत्याचा हा मोर्चा असल्याचं फलक या ठिकाणी दाखवण्यात येतंय। मुंबईमध्ये हा मोर्चा आता काही वेळामध्ये अगदी सुरू होणार आहे। महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित होतील आणि या मोर्चाला सुरुवात होणार आहे। फक्त मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मवियाचे वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण ही दोन महत्त्वाची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी सत्याचा मोर्चा संदर्भात एक मोठं बॅनर तयार केलेलं आहे। गुंतवून ठेवायचं आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते छुप्या गतीने अशा मतदार यादीमध्ये घोळ करून ते लोक साध्य करत आहेत। परंतु त्यांना मला एवढंच आव्हान करायचं, तुम्ही किती घोळ करा किंवा काही करा, आज आम्ही गप्पा बसणार नाही होतात। पूर्ण महाविकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे असेल आणि सगळेच आपल्या काँग्रेस, राष्ट्रवादी सर्वांनी एकत्र येऊन आज आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे, कारण की त्यांना माहिती आहे आज ही काळाची गरज आहे। आज जर आवाज आम्ही नाही उठवला तर यांचा पुढचे जे मनसुबे आहेत ते त्यांना साध्य करायला त्यांना वेळ लागणार नाही। आणि छुप्या गतीने लोकशाहीवर, आपली जे लोकशाही आहे तर छुप्या गतीने आपल्याला हुकुमशाही राबवण्याचं यांचं काम मनसुबे आहेत। नक्कीच मनामध्ये राग आहे, कारण की तुमचं असं म्हणणं आहे की आमची सत्ता आली असती जर ईव्हीएम मध्ये घोटाळा, आणि मेट्रो जंक्शनवरून हा महापालिका मार्गावरून आझाद मैदानाकडे हा मोर्चा जाणार आहे। आणि ही जी सगळी दृश्य बघतो आहोत ते आपण मेट्रो जंक्शनवरची बघतो आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून काही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, त्यात खास करून महापालिकेकडे जाणारे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। बाकीचे काही मार्ग सुरू आहेत, परंतु ज्यावेळेला प्रत्यक्षात मोर्चाला सुरुवात होईल त्यावेळेला हे सर्वच मार्ग बंद केले जातील अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडून मिळते आहे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट बघितली तर आपण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। भगवे झेंडे, भगव्या टोप्या घेऊन शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते या परिसरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचं
पाहायला मिळत आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दंगल नियंत्रक पथक असेल, मुंबई पोलीस असतील, अशा वेगवेगळ्या पोलिसांच्या तुकड्यासुद्धा या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत। एरवी हा गजबजलेला परिसर असतो, परंतु आज मोर्चा असल्यामुळे या परिसरामधली जी गजबज आहे किंवा वाहतूक जी आहे ती काही अंशी जरी मंदावली असली तरी थोड्याच वेळात या ठिकाणी मोर्चामुळं लोकांची जी गर्दी आहे, आंदोलकांची जी गर्दी आहे ती वाढणार आहे, एवढं मात्र नक्की। आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले असताना निवडणूक आयोग या विरोधकांच्या या सर्व मोर्चाला कशा पद्धतीनं प्रतिसाद देतं, स्वच्छ पारदर्शक निवडणुकांची होणारी मागणी पूर्ण होते का हे पाहावं लागणार आहे। मनीष पोळेकरसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।